पोलीस टाइम सतत आपल्या सेवेत 24 तास। नमस्कार, आपण पाहताय द पोलीस टाइम्स न्यूज। गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके सरांनी जे आंदोलन वडीगोद्री या ठिकाणी चालू केलं होतं, उपोषण चालू केलं होतं, त्या उपोषणाला कुठेतरी शासनानं हमी दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी स्थगिती देऊन आज ते पूर्ण महाराष्ट्रावर अभिवादन दौरा काढत आहेत। जवळपास त्यांचा दौरा परभणी जिल्ह्याच्या पुढे आलेला आहे। आज या ठिकाणी गोपीनाथगड या ठिकाणी देखील ते दर्शनासाठी येणार आहेत। या ठिकाणी अनेक ओबीसी समाज बांधव या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी बातचीत करणार आहोत। गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये समस्त जनतेला पाहायला मिळत आहे। कुठंतरी लक्ष्मण हाके सर ओबीसी आरक्षण बचाव लढाईसाठी लढत आहेत आणि आज त्या उपोषणाला स्थगिती देऊन ते संबंध महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत। तुम्ही कुठून आलेला आहात? आमचं गाव गंगाखेड तालुका, परभणी जिल्हा आनंदवाडी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी। तिथून आम्ही हाके साहेबाच्या स्वागतासाठी मुंडे साहेबाच्या गडावर आलो। गोपीनाथगड हा मुंडे साहेबाचा गड आहे आणि मुंडे साहेबाचं नेतृत्व म्हणजे पूर्ण ओबीसी समाजाची प्रेरणा आहे आणि ओबीसी समाजानं इथं एकत्र येऊन मुंडे साहेबांची प्रेरणा घेऊन प्रत्येक ओबीसी समाज संघटित होऊन हाके साहेबाचं समर्थन करण्यासाठी इथं येत आहे, आम्ही आलेलो आहोत। लक्ष्मण हाके सर यांनी या ठिकाणी येण्यासाठी लवकरच दौऱ्यामध्ये टायमिंग दिलेला होता, पण तुम्ही सकाळपासून या ठिकाणी आहात। तुमच्यामध्ये मुंडे साहेबाच्या इथं समाधी स्थळाच्या आल्याच्या नंतर एक प्रेरणा आणि ऊर्जा तुमच्यामध्ये तयार झाली। तुम्ही घरून जेवण वगैरे करून या ठिकाणी आलेले आहेत का? आम्ही सकाळी जेवण करून आलो, पण आम्हाला माहिती होतं की 9 वाजता म्हणजे इथं 1 वाजता टायमिंग आहे आणि त्यांच्या पाठीमागत हाके साहेबांनी समर्थन देऊन त्यांच्या हाके साहेबाच्या मागे राहून ओबीसी समाजाला संघटित करण्यासाठी आम्ही पण लोकांकडे जागृत करणार आहोत ओबीसी समाजाला की आपण एकत्रित झालं पाहिजे, आलं पाहिजे। शासनानं ओबीसी समाज रस्त्यावर उतरू नये आणि समाजानं काही करू नये म्हणून समाजाला असं डिस्टर्ब करायले शासन म्हणाले की ओबीसीला आम्ही धक्का लावू देणार नाही। आणि मुख्यमंत्री काय म्हणतात, मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळणारच आहे असं दोन्ही बाजूला दोन्ही राज्यकर्ते दोन्ही समाजाला रस्त्यावर आणून भांडण लावून ओबीसी समाजाचं आरक्षण हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे। मुंडे साहेबाचा आरक्षणाला विरोध नव्हता, परंतु कसा होता तो मराठी समाजाला शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण गेलं नाही पाहिजे, मुंडे साहेबाचं ध्येय होतं। पण आता त्या कोणी लक्ष देत नाही। आता एकच झालं आहे की मराठ्याला ओबीसीमध्ये आणायचं आणि ओबीसी समाजाचं आरक्षण धुळीला मिटवून टाकायचं आणि राजकारणामधून ओबीसी समाज शून्यावर नेऊन ठेवायचा। जे ओबीसी समाजाला आता लोकप्रतिनिधी तयार व्हायलेत, लोक पुढं चाललेत, हे मराठी समाजाला देखो नाही। त्यामुळं ओबीसी समाजाच्या विरोधामध्ये जरांगे पाटलांनी हे उपोषण केलेलं आहे। ते मराठी समाजाचं आरक्षण ओबीसीत मिळालंच पाहिजे हे धोरण अवलंबलेलं आहे। परंतु ओबीसी समाजानं संघटित व्हायला पाहिजे। संघटित होऊन आरक्षण टिकल कसं ओबीसीचं हे प्रत्येक समाजानं ओबीसीमध्ये 18 पगड जाती असल्यामुळे ते एकत्र येत नाहीत। त्यांनी प्रत्येकानं एकत्र येऊन ओबीसी समाज संघटित करून ओबीसीचं आरक्षण टिकविलं पाहिजे ही आमची मनाभावातून इच्छा आहे। महायुतीचा जे घटक पक्ष असणारा की जे महायुती म्हणतात की आम्ही मोठे भाऊ आणि त्याच मोठ्या भावाच्या पक्षातील बीड जिल्ह्याचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खाडे यांची आज एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। त्या ऑडिओ क्लिपमध्ये ते असं सांगतायत की आम्ही 376ला 376 बूथ हे तुतारीच्या ताब्यामध्ये दिलेले आहेत। मग कुठंतरी एक सोशल मीडियामध्ये म्हणा किंवा प्रसार मीडियामध्ये एक अशी बातमी होती की परळी तालुक्यामध्ये बोगस मतदान झालेलं आहे। तर आज स्वतः जिल्हा प्रमुख सांगतात की आम्ही 376 बूथ हे शरद पवार गटाच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत। याला खरंच कितपत हे योग्य आहे? 100% त्यांचं बोलणं योग्य आहे, कारण का बीड विधानसभेमध्ये 62,000ची लीड मिळाली म्हणजे तिथं 100% झाले म्हणून ते म्हणालेत ना। आणि त्यांना पूर्ण मराठा नेत्याचं पाठबळ असल्याशिवाय ते बोलले नाहीत आणि ते बोललेत म्हणजे 100%। खाडे तर महायुतीच्या स्टेजवर होते, त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही महायुतीचा प्रचार करू, त्या ठिकाणाहून ताईला निवडून देऊ।
मग राहिलं त्या ठिकाणाहून मतदान भरघोस मतानं आम्ही त्या ठिकाणी लीड देऊ. ते स्टेजवर उभं राहिले पण पाठीमागे हे काम त्यांनी फक्त पुढं बोलायचं करायचं का असं चाललं ते. म्हणजे एकंदरीत कुठंतरी समजा ताईंच्या सोबतच राहून मराठा नेत्यांनी ताई साहेबांचा घात केला असं कुठंतरी बोलण्यावरून चित्र दिसतंय ना तसं. त्या ऑडिओ क्लिपमध्ये धनंजय मुंडे साहेबांच्या गाड्या फोडण्यापर्यंत देखील त्यांनी संवाद त्या ठिकाणी साधलेला आहे. याच्यावरती ओबीसी समाज कुठंतरी आक्रमक होऊन जसं तसं उत्तर त्या ठिकाणी त्यांना त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्या ठिकाणी जशाच तसं उत्तर ओबीसी समाज, आता त्यांनी जर तसं बोलत असेल तर ओबीसी समाज बी रस्त्यावर तसंच उतरल का? आज पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये ऑडिओ क्लिपमुळं एक नवीन वादाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. कुठंतरी ओबीसी समाजाच्या भावना देखील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यापासून अतिशय तीव्र या ठिकाणी उमटत आहेत. आता पाहण्याची उत्सुकता एकच आहे किंवा शिंदे गटाचे जे काही वरिष्ठ नेते आहेत पुंडलिक खाडे यांची हकालपट्टी करून त्यांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवून देतील का? नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आपण बघतो की ज्या पद्धतीने ऑडिओ क्लिप व्हायरल झालेले आहे त्या क्लिपमध्ये जे काही संभाषण झालेलं आहे ते ऐकून ओबीसी समाजाच्या देखील भावना तीव्र होत आहेत. कुठंतरी ओबीसी विरुद्ध मराठा वाद हा कुठंतरी थांबला पाहिजे याच्यासाठी कुठलाही नेता या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत नाही आहे. पण नवीन नवीन ऑडिओ क्लिप व्हायरल होऊन या दोन्ही समाजांमध्ये कशी दरी निर्माण होईल, या दोन्ही समाजामध्ये कसा तेढ निर्माण होईल याच्यासाठी मात्र अनेक पुढारी बीड जिल्ह्यामधले या ठिकाणी आपल्याला समोर येताना दिसत आहेत. कॅमेरामन गणेश सर, विजय बडे, द पोलीस टाइम्स.